हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 23. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थी सचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. जो निस्संग झाला आहे, जो मुक्त झाला आहे, जो ज्ञानाने जाणून आत्मस्थित झाला आहे, जो केवळ यज्ञासाठीच कर्म करत आहे, तो कर्ममुक्त होतो. या श्लोकात भगवंत श्री कर्मयोगाची एक पुढची पायरी ओलांडायला सांगत आहेत. ते सांगतात की आपले कर्म आत्मस्थितीत त्या दिव्यत्वात विलीन होते. जे काही कर्म करावे ते परमात्म्याच्या सेवेला रुजू होते. त्यासाठी त्यांनी येथे त्याची 4 लक्षणे सांगितली आहेत. किंवा कर्म आत्मस्थितीत त्या दिव्यत्वात विलीन होण्यासाठी आपले कर्म कसे करावे ते सांगितले आहे. या योगे आपल्या हातून प्रभूला अपेक्षित असेच, आत्मब्रह्माला अपेक्षित असेच कर्म घडत असते. त्यामुळे ते भगवंत श्रींच्या चरणी विलीन होते. त्यामुळे कर्म शिल्लक राहत नाही. त्यामुळे अशा कर्माचे भोग निर्माण होत नाही. पहिले लक्षण म्हणजे जो निस्संग झाला आहे तो कर्ममुक्त होतो. जे घडत असते ते मंजूर करून कर्म केले की मनुष्याला कर्म चिकटत नाही. असा मनुष्य प्रभूला सांगतो की बाबा रे, तुझी मर्जी, माझ्यासह माझं असं येथे काही नाहीच. मी स्वतःच माझा नाही, मी पूर्णतया तुझाच आहे. मी तुझा गुलाम, सेवक, चाकर, नोकर आहे. तू म्हणशील तसे मी कर्म करत असतो. मला त्यात काहीही कळत नाही, समजून घ्यायची इच्छाही नाही. माझं काम कर्म करायचं आहे, बाकी सर्व तू सांभाळ. त्यामुळे मग माझ्या मताचा प्रश्न येतच नाही. मी कर्मापासून पूर्णपणे अलिप्त राहत आहे. अशाला कर्माचा संग जडत नाही. तेथे कर्माच्या भोगांचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा मनुष्याने केलेले कर्म सरळ प्रभुचरणी दाखल होते. त्यामुळे असा मनुष्य कर्ममुक्त असतो. माणसाला संग जडणे आणि तो संग तुटणे हे महाविचित्र आहे. माझ्या सावल्या या पुस्तकात मी एक सत्यकथा दिली आहे. एकाच्या मालकीची एक इमारत होती. तो त्या इमारतीची जीवापाड काळजी घेत होता. काही कारणाने एक दिवस ती इमारत त्याने विकली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या इमारतीला आग लागली. सर्व शहर त्या आगीमुळे हळहळत होते. हा मात्र खिदळत इमारतीला आग लागल्याचे आणि ती जळून भस्मसात झाल्याचे शहरभर सांगत होता. बहुतेकांना त्याने ती इमारत विकल्याचे माहिती नव्हते. अशा लोकांनी जेव्हा त्याच्याजवळ सहानुभूती व्यक्त केली तेव्हा तो हसत खिदळत आपण ती आदल्याच दिवशी विकल्याचे सांगत होता. त्याला त्या इमारतीशी, ती विकत घेतलेल्याशी आणि आगीशी काहीही देणे घेणे नव्हते. इमारत त्याच्या मालकीची होती तेव्हा त्याचा त्या इमारतीशी संग होता. आता इमारत विकल्यामुळे त्याचा त्या इमारतीशी संग तुटला होता. केवळ एका दिवसात एका कागदावरील व्यवहाराने, काही नोटांच्या पुडक्यांनी त्याचा त्या इमारतीशी संग तोडून टाकला होता. याचा अर्थ संग तुटू शकतो, फक्त ते आपल्यावर अवलंबून आहे. आता हे असे कोणताही व्यवहार न करता प्रत्येक कर्माबाबत संग तोडायला आपण शिकायचे आहे. तसेच मुळातच संग न जोडायला आपण शिकायचं, म्हणजे आपण कर्ममुक्त होऊ. दुसरे लक्षण म्हणजे जो मुक्त झाला आहे तो कर्ममुक्त होतो. कर्माच्या आसक्तीत, कामनेत असा मनुष्य गुंतत नाही. त्याला अमुक कर्म करून अमुक मिळवीन अशी ईर्ष्या, अभिलाषा नसते. त्याला केवळ कर्म करण्यातच स्वारस्य असते. बाकी सर्व तो प्रभूवर सोडून देतो. संसारातच राहतो, परंतु संसारात न राहिल्यासारखा संसारापासून तो मुक्त असतो. तिसरे लक्षण म्हणजे जो ज्ञानाने जाणून आत्मस्थित झाला आहे तो कर्ममुक्त होतो. मनुष्याला कोणीही कर्मबंधनात अडकवत नाही.
तो स्वतःच स्वतःला कर्मात बद्ध करून घेत असतो. वास्तवात कोणीही त्याच्या खांद्यावर कसलेही ओझे दिलेले नसते. एखादा हातात काठी धरतो आणि स्वतःच ओरडतो की कोणीतरी मला या काठीपासून सोडवा. त्याच्या हातात ती काठी दुसऱ्या कोणीही दिलेली नसते. त्यांनी त्याचीच ती धरलेली असते. हे ज्ञानाने जाणून ती त्यानेच सोडून द्यायची असते. तसेच मनुष्य कर्मबंधनात स्वतःच स्वतःला बांधून घेत असतो. तो स्वतःच अमुक पाहिजे म्हणून कर्म करायला धावतो. वास्तवात जे व्हायचे ते चुकत नाही. जे घडते त्याचा स्वीकार केला तर संचित संपुष्टात येत असते. अशा प्रकारे त्याचे भोग त्याला उपभोगूनच संपवावे लागतात. परंतु हे स्वीकार न करता तो स्वतः काहीतरी करायला जातो आणि नवीन भोग निर्माण करतो. यासाठी कर्मयोग ज्ञानाने जाणावा, सतत आत्मस्थित असावे. जे घडत आहे ते घडू द्यावे. त्याचे भोग उपभोगावे. ते चुकवण्याचा प्रयत्न करू नये. आपण कर्म करायचे काम करावे, बाकी प्रभूवर सोडून द्यावे. चौथे लक्षण म्हणजे जो केवळ यज्ञासाठीच कर्म करत आहे तो कर्ममुक्त होतो. यज्ञासाठी कर्म करणं म्हणजे स्वतःसाठी, स्वार्थासाठी कर्म न करता ते समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी करणे होय. यामुळे स्वाभाविकच त्या कर्मफलाचे भोग निर्माण होत नाहीत. असा मनुष्य कर्ममुक्त होतो. अशा प्रकारे आचरण करणाऱ्यांची सेवा प्रभूकडे रुजू होते. त्याच्या हातून कर्म तर घडतेच, परंतु ते कर्म सरळ भगवंत श्रींकडे विलीन होते. कर्म केल्यामुळे त्याचे संचित भोग उपभोगले जातात, परंतु असे कर्म भगवंत श्रींकडे विलीन झाल्यामुळे नवीन भोग निर्माण होत नाहीत. त्यामुळे संचित संपुष्टात येते. त्यात भर पडत नाही आणि असा मनुष्य कर्ममुक्त होतो. हरिओम.